संत सांगतात, प्रपंच आणि परमार्थ एकदम करावा. प्रपंच व परमार्थ ही मनुष्य जीवनाची दोन समांतर चाके आहेत. ती एकमेकांना पूरक असतात. प्रपंचात आणि परमार्थात विवेक आणि वैराग्य या दोन्ही गुणांची गरज असते. या गुणांचा गौरव करताना समर्थ म्हणतात, म्हणून विवेक आणि वैराग्य त्याची जाणीजे महद्भाग्य. प्रपंचात काय आणि परमार्थात काय, विवेक ही फार मोठी शक्ती आहे. प्रपंचात कामास येणारे गुणच परमार्थ साधण्यातही उपयोगी पडतात. समर्थांनी इथे झाडाच्या पानावरील आईचा दृष्टांत दिला आहे. एका पानावरून दुसऱ्या पानावर जाताना आपण खाली पडणार नाही याची काळजी आली घेते. पुढचे पान पक्के धरल्याशिवाय ती मागचे पान सोडित नाही. मग माणसाने आपल्या कर्माचा काय परिणाम होईल याचा विचार नको का करायला? प्रपंच सुखाचा व्हावा म्हणून मनुष्य आपला आळस झटकून सर्व कामे करतो. प्रत्येक काम मन लावून करतो. तो शिस्त पाळतो. व्यवहार सावधपणे करतो. एकूणच तो प्रपंच नेटकेपणाने करतो. दक्षतेने नेटका प्रपंच करणाऱ्याला कोणत्या गोष्टीत मन घातले पाहिजे, कशातून बाहेर काढले पाहिजे याचा विचार असतो. त्याला चांगले वाईट यातील भेद विवेकाने समजतो. प्रापंचिकाला आणि परमार्थाला दोघांनाही पोटापाण्याची गरज असतेच. हे सर्व लक्षात घेऊनच समर्थ आपल्याला सांगतात, आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. येथे आळस करू नका, विवेकी हो. प्रपंच दुःखी होण्यास अनेक कारणे असतात, पण त्यापैकी एका मोठ्या वर्मावर समर्थांनी नेमके बोट ठेवले आहे. खाणारी तोंडे वाढली की संसार दुःखाचा होतो. तो होऊ नये यासाठी पोराठोरांचे लेंडार नको. प्रपंच नेटका होण्यासाठी कुटुंब मर्यादित ठेवण्याची शिकवण समर्थ आपल्याला देतात. लेकुरे उदंड झाली, तो ते लक्ष्मी निघून गेली, बापडी भिकेशी लागली, खाया अन्न मिळेना. या ओवीतून परखडपणे देतात. प्रपंचात एक प्रयत्न फसला तर प्रपंची माणूस दुसरा प्रयत्न करतो. प्रयत्नातूनच संसार नेटका करून भाग्य प्राप्त करतो. तो प्रयत्नालाच देव मानतो. त्यामुळे त्याचा प्रपंच सुखाचा होतो. यत्न म्हणजे कार्य करणे. प्रपंचात आणि परमार्थातही कष्ट प्रयत्न करावे लागतातच. हे रामदास स्वामींचे सांगणे आहे. प्रपंचातील प्रयत्न कष्ट म्हणजेच परमार्थातील साधना हे दोन्ही शब्द समानार्थी आहेत. प्रयत्नामुळेच प्रपंचात भाग्य लाभते आणि परमार्थातही यशस्वी होता येते. समर्थांनी प्रयत्नाचे महत्व आपल्या ओवीतून सांगितले आहे. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे, यत्न तो देव जाणावा, अंतरी धरिता. प्रपंच नेटका करणारा प्रापंचिक माणूस क्रमाने परमार्थातही यशस्वी होतो. याचे कारण त्याने प्रपंच आणि परमार्थ या दोन्हींचा उत्तम समन्वय साधलेला असतो. तो आपला प्रपंच आणि परमार्थही वाढवावा हे उद्दिष्ट ठेवूनच कार्य करत असतो. म्हणूनच समर्थ प्रपंची गृहस्थाची भलावण करतात. त्याचबरोबर प्रपंचाहूनही मोठा जो परमार्थ तोही साधावा असे आवर्जून सांगतात. प्रपंचे सुखे करावा, परी काही परमार्थ वाढवावा, परमार्थ अवघाची बुडवावा, हे विहित नव्हे. ज्याप्रमाणे प्रपंच आणि परमार्थ ही जीवनाची दोन चाके आहेत, त्याचप्रमाणे विवेक आणि वैराग्य ही परमार्थाची दोन चाके आहेत. प्रपंच नेटका करून परमार्थातही यशस्वी होणारा माणूस विवेक आणि वैराग्य या दोन्ही गुणांचा अंगीकार सतत करत असतो. वैराग्य म्हणजे संसार सोडून रानावनात जाणे असे नाही. परमार्थात
आणि प्रपंचातही अडथळे विघ्ने आणणाऱ्या कीर्ती, मोठेपणा, मानसन्मान, प्रसिद्धी यासारख्यापासून कटाक्षाने दूर राहणे यालाच समर्थ वैराग्य असे म्हणतात. विवेक आणि वैराग्य हे दोन्ही ज्याला यथायोग्य साधले त्याचा प्रपंचही नेटका होतो आणि परमार्थातही तो मोठा होतो.